इच्छापूर्ती वधूवर सूचक केंद्र सावळज एका मराठी माणसाने मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून 5 वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह 7 राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र 47 शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा 2021 चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळज श्री दत्तात्रय पाटील अंजनी। संपर्क 9096101651। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी राजेंद्र यशवंत मोहिते हे कनिष्ठ लिपिक ते मिरज येथील शामराव बंडूजी पाटील बाजार आवार मिरज येथून सहाय्यक सचिव या पदावरून निवृत्त झाले। त्यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत बजावलेली सेवा ही बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदर्शवत प्रेरणादायी असल्याचे उद्गार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री सुजय नाना शिंदे यांनी आज काढले। मिरज येथील शामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवारातील शेतकरी भवन मध्ये माननीय श्री राजेंद्र यशवंत मोहिते हे सहाय्यक सचिव पदावरून निवृत्त होत असल्यानं त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभ निरोप सोहळा पार पडला। यावेळी माननीय श्री सुजय नाना शिंदे बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेत्या माननीय श्रीमती शैलजा भाभी पाटील, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसाहेब दत्तू बुरसे दादा, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक शशिकांत नागे, व्यापारी संचालक काडाप्पा वारद, माजी संचालक बाळासाहेब बंडगर, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पैलवान अण्णा खोत, मालगाव येथील युवा नेते संजय खिलारे, मिरज बाजार समितीचे नूतन सहाय्यक सचिव सुनील चव्हाण आणि राजेंद्र मोहिते यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या कार्यक्रमात राजेंद्र मोहिते यांच्या कारकिर्दीविषयी अनेकांनी भावपूर्ण आठवणी जागृत करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। यावेळी बोलताना पैलवान अण्णा खोत आणि राजेंद्र मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले की मिरज मार्केट कमिटीचे सचिव मोहिते साहेबांची 3 वर्षे कार्यकिर्दी इतकी चांगली गेली। सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी, आलेल्या इथल्या तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीने या माणसाने मदत केल्या की सचिव साहेब गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। असा सचिव परत आम्हाला मिळणार नाही आणि यांच्या जाण्यानं आम्हाला दुःख झालं आहे। परत असा सचिव चांगला मिळाला तर ते आमचं नशीबच चांगलं आहे। तर मोहिते साहेबांचं आमच्या मिरज पूर्व सांगली जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीनं मी अभिनंदन करतो। सांगली उत्पन्न बाजार समिती सांगली दुय्यम बाजारावर मिरज इथे माझी 2022 रोजी सहाय्यक सचिव या पदावर नियुक्ती झाली। त्यावेळी प्रथमच निवडणूक नुकतीच झालेली होती बाजार समितीची। त्यावेळी आमचे माननीय सभापती बापूसाहेब दत्तू बुरसे हे सभापती इथे झाले। त्यांनाही आम्ही शब्द दिला होता, साहेब तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्ही अडचणीत न आणता तुमच्यासाठी आम्ही योग्य पद्धतीनं तुम्ही सांगेल त्या पद्धतीनं कामकाज करू। त्या पद्धतीने मी कामकाज केलेलं आहे। तसेच आणि सर्व माझं म्हणजे बाजार समितीचे जे संचालक मंडळ आहे त्यांनीही मला सर्व सहकार्य केलेलं आहे। मी 7/10/88 नोकरीला लागलो। 88 नोकरीला 37 वर्षी माझी सेवा झाली। या सेवेच्या काळात कुठल्या कर्मचाऱ्यांना, कुठल्या पदाधिकाऱ्यांना जर मी कोणताही माझ्या तोंडातून अपशब्द गेला असेल मी त्याबद्दल क्षमा मागतो। मी 37 वर्षाच्या काळामध्ये मी सांगली बाजार समितीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावरती रुजू झालो, नंतर सुपरवायझर म्हणून झालो, नंतर प्रमुख लिपिक या पदावरती रुजू झालो, नंतर मी सहाय्यक सचिव म्हणून या पदावरती रुजू झालो। सहाय्यक सचिव या पदावरती रुजू झाल्यानंतर माझी दुय्यम बाजारावरला बदली झाली। तेव्हापासून मी इथं कार्यरत आहे आणि तेव्हापासून माझी कार्यकाल पूर्ण झालेली आहे। आतापर्यंतच्या सेवेबाबत तुम्ही समाधानी आहे? आतापर्यंत मी सेवेत पूर्ण समाधानी आहे। मला
सर्व संचालक मंडळ मला आणि कर्मचारी मलाही म्हणत होते की साहेब तुम्ही अजूनही तुम्ही मुदतवाढ घ्या किंवा काय घ्या, परंतु इतरांना त्यांचाही लाभ मिळावा या माझ्या दृष्टिकोनातून भावनेतून मी ते कुठलाही लाभ घेतलेला नाही आणि मला नकोच होता बरं का साहेब, मला नकोच होता. कसं आहे आपल्या जे पाठीमागे जी लोक आहेत त्यांनाही त्यांचाही लाभ मिळू दे ना, हे या दृष्टिकोनातून मी कुठलेही घेतले नाही. आणि बापू दत्तू बोरसे साहेब हे सभापती मला चांगले मिळाल्यामुळे मिरजेत मी उत्तम प्रकारचे काम करू शकलो त्यांच्या कारकिर्दीत. आणि त्यांच्या कारकिर्दीत बरीच विकास कामे झाली. मिरज जनावर बाजाराच्या पिण्याचा प्रश्न असेल, हौदाचा प्रश्न असेल, हौद त्यांनी दुरुस्त केले घेतले. परत तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज पुतळ्याचं सुशोभीकरण केलं. परत बोरसे साहेबांनी नंदी महाराज याचं नंदीकरण म्हणजे रंगरंगोटी करून घेतली. मुख्य म्हणजे मिरज बाजार कार्यालयातलं ऑफिस रंगरंगोटी करून घेतली. SBI बँकला त्याची रंगरंगोटी घेतली. शिवाय गेस्ट हाऊस जे सभापती गेस्ट हाऊस आहे त्याचंही नूतनीकरण करून घेतलं. बोरसे साहेब अत्यंत स्वभावाचे माणूस, अत्यंत मिळावाचे माणूस आणि शिवाय कुठल्याही कर्मचाऱ्याला न दुखवणारे सभापती आम्हाला मिळाल्यामुळे आम्हीही कामकाज करू शकलो. त्यामुळं आमची सेवा व्यवस्थित पार पडली एवढंच मी बोलतो. धन्यवाद. ओके.